उद्यापासून आषाढ महिना सुरू होतोय आणि आषाढ महिना म्हटलं की महाराष्ट्रात घरोघरी आखाड तळण्याची आपली परंपरा आहे। तर ह्याच आखाड तळण्यासाठी आज मी बनवते एकदम मस्त असे मऊ जाळीदार पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गुलगुले। हे गुलगुले बनवायला अगदी सोपे आहेत, झटपट बनवून तयार होतात। गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून बनवलेले आहे, त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत, छान जाळीदार बनवून तयार होतात। एरवी सुद्धा तुम्हाला कधीतरी काहीतरी गोड खायचं असेल तर अगदी झटपट तुम्ही हे गुलगुले बनवू शकता। तर चला बघूया कसे करायचे ते। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, यात पाऊण कप बारीक चिरलेला गूळ टाकून घेते। त्यानंतर सारख्याच कपाने इथे मी पाऊण कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हा गूळ मी पाण्यात विरघळून घेणार आहे। तर इथे मी गूळ बारीक चिरून घेतलाय, त्यामुळे डायरेक्टच पाण्यात विरघळून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पाणी थोडंसं गरम सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे गुळाचे काही मोठे खडे असतील तर ते पटकन विरघळले जातात। तर हे बघा छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। गूळ आपला आता पूर्णपणे विरघळलेला आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर त्यासाठी इथे मी एक मोठं बाउल घेतलेलं आहे आणि यात 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय। तर ज्या कपाने मी गूळ आणि पाणी मोजून घेतलं होतं सारख्याच कपाने इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय। पीठ मात्र आपल्याला गाळून घ्यायचंय। त्यानंतर इथे मी बडीशेप आणि वेलचीची पूड टाकून घेतलेली आहे। तर इथे मी 1 चमचा बडीशेप आणि 2-3 वेलची थोड्याशा जाडसर कुटून घेतल्या होत्या, त्याची ही पूड आहे। बडीशेपची खूप सुंदर चव लागते ह्या गुलगुल्यांमध्ये, तेव्हा नक्की टाका। त्यानंतर अगदी अर्धा छोटा चमचा इथे मी मीठ टाकलं होतं। कुठल्याही गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं की त्याची चव आणखी वाढते, त्यामुळे मीठ सुद्धा नक्की टाकायचंय। त्यानंतर अगदी थोडंसं इथे मी जायफळ किसून टाकलं होतं, जायफळाऐवजी तुम्ही सुंठ पावडर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आता इथे मी सुरुवातीला आपण जे गुळाचं पाणी बनवून ठेवलं होतं ते गुळाचं पाणी या पिठात गाळून टाकते, जेणेकरून गुळात काही कचरा असतील किंवा गुळाचे खडे राहिलेले असतील तर ते बाजूला होतील। आणि सगळं पाणी आपल्याला एकदम न टाकता बॅचेसमध्ये टाकायचं आहे, कारण प्रत्येक जो गहू असतो किंवा मग गव्हाचं जे पीठ असतं त्याची पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता थोडीफार कमी जास्त असते, त्यामुळे एकदमच पाणी न टाकता आपण बॅचेसमध्ये हे पाणी टाकणार आहोत। तर हे बघा राहिलेले पाणी सुद्धा मी आता यात टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय। गरज पडली तर आपण यात आणखी पाणी टाकणार आहोत। तर हे बघा हे मिश्रण अजूनही बरंचसं घट्ट आहे, तर इथे मला अजून थोड्याशा पाण्याची गरज वाटते। तर मी यात आणखी पाव कप पाणी टाकून घेतलेलं आहे। तर ज्या भांड्यात मी गूळ वितळून घेतला होता त्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकलंय आणि ते भांडं ढवळून टाकायचे, म्हणजे गुळाचा गोडवा त्यात उतरतो। आणि आता हातानेच हे सगळं छान एकजीव करून घेणार आहे। यात आपल्याला अजिबात गाठी ठेवायच्या नाही, छान सरसरीत असं हे पीठ बनवून घ्यायचंय। खूप जास्त घट्टही नाही किंवा मग खूप जास्त सैलसरही नाही, अशा पद्धतीचे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। खूप जास्त जर घट्ट पीठ भिजवलं तर भजे आतून तळल्या जाणार नाहीत आणि अगदी पिठाला लागतील। खूप जास्त पातळ जर भिजवलं तर मग भजी तेलात सोडल्यानंतर गोल न होता ते पसरट होतील, त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। अगदीच घट्टही नाही किंवा मग अगदीच पातळही नाही, तर ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता सगळ्या शेवटी यात मी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि हा सोडा आपल्याला पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे बघा सगळं साहित्य आपलं छान एकजीव झालेलं आहे। तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशा पद्धतीची ही कन्सिस्टन्सी आहे। तर आपलं हे बॅटर आता रेडी आहे। ह्या बॅटरला आपल्याला रेस्ट देण्याची गरज नसते, त्यामुळे आपण याचे लगेचच गुलगुले तयार करणार आहोत। तर गुलगुले करण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करून घेतलं होतं। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। याची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि तेल सुद्धा आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे, अगदीच कडक नाही किंवा मग खूप कोमटही नाही, अशा पद्धतीचं तेल गरम करायचं आहे। तेल जर जास्त गरम असेल तर भजे वरतून तर कलर पकडतील पण आतून कच्चेच राहतील, अगदी पिठाला लागतील। आणि खूप जास्त कमी फ्लेमवर जर हे गुलगुले तळले तर मग खूप चिवट होतात, त्यामुळे गॅसची फ्लेम आणि तेल व्यवस्थित तापलेलं असेल तर आपले हे जे गुलगुले आहेत ना ते एकदम परफेक्ट बनतात। आणि तेलात सोडल्यानंतर अगदी दुप्पट याची साईज होते, त्यामुळे साधारण मीडियमच याचे छोटे छोटे भजे आपल्याला सोडायचे आहेत। तर हे बघा हे गुलगुले मी इथे जवळपास 3 ते 4 मिनिटांसाठी तळून घेतलेले आहे। छान सोनेरी रंग या भज्यांना आलेला आहे। तर आता हे गुलगुले मी काढून घेतले, तुम्ही बघू शकता अगदी सुंदर दिसताय, परफेक्ट गोल गरगरीत आपले हे गुलगुले बनून तयार झालेले आहेत। तर उरलेले जे गुलगुले आहेत ते सुद्धा मी मीडियम हीटवर व्यवस्थित असे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतलेले आहे। तर इथे आपले हे आषाढ तळण विशेष मस्त असे मऊ जाळीदार पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनून तयार झालेले आहे। एकदम सुंदर ह्या गुलगुल्यांना रंग आलेला आहे, परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे, आतून सुद्धा छान जाळी पडलेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे हे गुलगुले नक्की ट्राय करून बघा, कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।